त्यांचाही वेळ वाचेल की माझाही वेळ वाचेल. त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं होतं जे दिव्यांग आहेत त्यांसाठी एक वेगळी व्यवस्था असायला पाहिजे. काय होतं शेवटी आपण बघा आम्ही कसलाही भेदभाव करत नाही. मग जर अशी सेपरेट व्यवस्था करायची म्हणलं तर प्रत्येकावरती भेदभाव केल्यासारखं होतं. त्यामुळे सगळ्यांना एक समान अशा हिशोबाने आम्ही केलं होतं. पण तशी काही जर व्यवस्थेची गरज वाटली तर भविष्यामध्ये तशी करूयात आपण. प्रामुख्याने आपण पहिल्यांदाच जनता दरबार घेतला होता. कोणत्या विभागामार्फत किंवा विभागामध्ये जास्त अडचण येत असं वाटलं आपल्याला? ते अडचणी नाही काय होतं काही गोष्टी अशा असतात. आता थोडक्यात काय होतं महसूलचे काही ज्या सुनावण्या असतात त्या प्रलंबित असतात. त्याला थोडंसं वेळ जातो त्यामुळे तिथे काही होत्या काही पंचायत समितीचे काही प्रश्न होते काही विद्युत खात्याचे विषय होते. तेव्हा असं स्पेसिफिक असं कोणतं डिपार्टमेंट नव्हतं. आणि प्रामुख्याने जवळजवळ हे जे इतके डिपार्टमेंट आपल्या मतदारसंघात आहेत त्यातल्या 8 ते 10 डिपार्टमेंटचे खूप प्रामुख्याने जास्त प्रश्न होते आणि ते प्रश्न बरेचशा डिपार्टमेंटनी निकाली काढलेले आहेत. आता मुळात काय होतं महसूलमध्ये अनेक वेगवेगळे पोस्ट डिपार्टमेंट्स आहेत. तुमच्या पंचायत समितीमध्ये पण अनेक पोस्ट डिपार्टमेंट्स आहेत. त्यामुळं त्याच व्यतिरिक्त आपलं नगरपालिकेचं जे नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे ह्या 3 खात्याच्या प्रामुख्याने जास्त त्या ठिकाणी मागणी होत्या त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न आले होते. त्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रश्न त्या प्रमुख डिपार्टमेंटशी होते. कशामध्ये नेमके सोडून म्हणजे कसं नियोजन? मुळात आम्ही जे नियोजन केलं इथं फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस होते. जे सकाळी जे प्रथम आले त्यांना प्रथम दिलं होतं. कोणताही भेदभाव केला नव्हता. आमचा हाच होता की आमदार हा सर्वसामान्यांसाठी एक आहे. भले तो कोणत्या